नमस्कार, मी पोलीस हवालदार 524 विशाल बाळकृष्ण पाटील, नेमणूक नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हे शोध पथकामध्ये मी जवळपास 20 दिवसापासून कार्यरत असून आम्हाला माननीय नाशिक शहर पोलीस आयुक्त श्रीमान कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त किशोर काळे सर, एसीपी साहेब माझे सर, आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय सपकाळे साहेब यांनी आम्हाला आदेशित केले होते गुन्हे शोध पथकाच्या टीमला की नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच नाशिक शहरातील मोटरसायकल जे गुन्हे दाखल आहेत ते उघडकीस आणण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलेले होते। त्यानुसार आम्ही तपास करत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे 368 गुन्हा रजिस्टर नंबर 368/2025 303 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्याचा तपास करत असताना मी स्वतः पोलीस हवालदार विशाल पाटील व माझ्यासोबत अंमलदार सागर आडणे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही रेल्वे स्टेशन येथून सिन्नरचा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे राहुल हरिमार साळे, तो सिन्नर येथील असून नाशिक रोड पोलीस स्टेशनला तो ऑलरेडी 3 वर्षापूर्वी गुन्ह्यामध्ये फरार आहे। तसेच त्याच्यावर नाशिक शहर येथे विविध पोलीस स्टेशन जसं उपनगर, भद्रकाली, पंचवटी पोलीस स्टेशन, अंबड पोलीस स्टेशन इथे 4-5 पोलीस स्टेशनला त्याच्याकडे विविध गुन्हे दाखल असून तो पाहिजे होता गुन्ह्यांमध्ये। तरी तो नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे एकलैरा रोडला मार्केट आहे तिथे येणार असल्याची जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे साहेबांना सांगितलं। त्यानुसार त्यांनी आमचे गुन्हे शोध पथकाचे मान्य पवार सर PSI यांना सोबत घेऊन एक टीमने सापळा रचण्यासाठी तिथे सांगितले। आम्ही तिथे पोलीस उपनिरीक्षक पवार सर, मी स्वतः पोलीस हवालदार पाटील, आमच्या सोबत पोलीस हवालदार विष्णू गोसावी, आमचे अंमलदार महेंद्र जाधव, सागर आडणे, आमचे गाडेकर, रानडे, त्यानंतर रोहित शिंदे असे आम्ही तिथे सापळा रचला। सदर जो सराईत होता तर तो राहुल मार साळे तिथे आल्यानंतर आम्ही ओळखलं की हा राहुल मार साळे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यात असलेली ॲक्टिवा मोटरसायकल जी आमच्याकडे गुन्हा रजिस्टर 368 प्रमाणे दाखल आहे त्याच्यातलीच ती बाईक मिळून आली। तरी त्याला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विश्वासात त्याला अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक मोटरसायकल दिली। तरी आज रोजी त्याला आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करून त्याच्याकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस नाशिक शहरातील किंवा विविध कुठले अजून काही गुन्हे उघडकीस येण्याचा प्रयत्न करणार आहोत। अधिक तपास माझ्याकडे असून पुढचा तपास चालू आहे। AMP चॅनलला सबस्क्राईब करा।